आणि मग त्यामुळे विद्यार्थ्यांची विषबाधा होणं, त्यांचं शारीरिक कमकुवत होणं, हे गोष्टी अतिशय दुर्दैवाने घडतात. अतिशय इतका आदिवासीवर अन्याय आता सुरू आहे की सर्वच पदभरती असू द्या, आता महागाई भत्त्यानुसार यांच्या डीपीटीमध्ये वाढ झाली ते तर होतच नाही. असे अनेक प्रश्न आहे की आज आपण जे मोर्चामध्ये 13 विषय घेतलेले आहेत, ते 13 विषय सर्व 25 आमदार 4 खासदारांनी तिथं सरकारला, आम्ही सर्व विद्यार्थी सामाजिक संघटना पाठीशी आहे आणि हा विषय मार्गी लावला पाहिजे. आता हे विद्यार्थी उपोषण करतोय, आता 11वा दिवस सुरू आहे. अनेकांच्या किती तब्येत आहे, म्हणजे दुर्दैव आहे की आपल्या न्यायिक हक्कासाठी, आपल्या अधिकारासाठी, आणि ते पण सोप्या सोप्या मागण्या आहे. आणि या जर सोप्या सोप्या मागण्या जर सरकार लक्ष देत नसेल तर अतिशय दुर्दैवी बाबा. एक शोकांतिका म्हणावी लागेल. आपण भारताचे मूळ मालक म्हणतो, वर मूळ मालकाची हालत ही होत असेल तर मग ते खरं नाही. जलजंगल संपत्तीच्या विकासाच्या नावाखाली दिलं जाऊ उद्योगपतींना. तर अशी असंख्य प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचा, आपल्या सर्व आदिवासींचे. तर आमचं सर्व विद्यार्थी आणि सर्व आमच्या सामाजिक संघटनेच्या वतीनं सर्व 25 आमदार असेल आणि 4 खासदार असेल, आम्ही एक कळकळीची विनंती करतो, आम्ही सर्व समाज आपण तुमच्या पाठीशी उभे राहू. पण ही प्रश्न आहे ही सुटली पाहिजे. आणि काही एवढी मोठी मोठी प्रश्न नाही, आपण हक्क आहे आपला, हीच हक्काची आपण मागणी करतो आहे. तर सर्वांना जय आदिवासी. हॅलो, धन्यवाद साहेब. मला माहिती, मला जाणीव या गोष्टीची की तुम्हाला वेळ झालाय. तत्पूर्वी सर्वांना जय जोहार, जय आदिवासी. हा बंडकरी अन्नत्याग उपोषण उभारण्याच्या मागं खूप मोठी पार्श्वभूमी आहे आणि त्यानंतरची पण एक पार्श्वभूमी आहे. जेव्हा JR निघाला त्यानंतर आम्ही 5 दिवसांनी त्यांना भेट दिली. आमचे प्रतिनिधी उईके साहेबांकडे गेले, त्यांना निवेदन दिलं की तुम्ही याबाबत काय तुमचं म्हणणं आहे. तर त्यांनी सरळ सांगितलं की याबद्दल आम्ही कोणताही बदल करणार नाही. त्यानंतर आयुक्तांना पण मुलं भेटायला गेले, प्रतिनिधी भेटायला गेले आमचे, त्यांनी पण आमचं ऐकून घेतलं नाही. मग आम्ही हा बंड पुकारला आणि येत्या 2-4 दिवसापूर्वी अशी एक घटना झाली. आमचे जेव्हा प्रतिनिधी तिथं भेटायला गेले होते तर ते CM सोबत मिटिंग घालायच्या आधीच ते आमच्याकडून लिहून घेत होते की हे उपोषण मागं घेतोय आणि तेव्हाच तुमच्यासोबत बैठक घालून देतो. काही हो, त्या बैठकीत काही चर्चा हो, पण हे अन्नत्याग आंदोलन असेल किंवा ठिकठिकाणचे जे प्रतिनिधी आलते ते आंदोलन असतं की तो असं त्यांनी पेपर आणला होता. त्यानंतर आमच्या मुलांनी ते मान्य नाही केलं आणि आता हॉस्पिटलमधून येताना असं बघत होतो बातम्या, तर उईके साहेबांचे असे काही स्टेटमेंट होते का आम्ही अन्नत्याग आंदोलन असतील किंवा हे आंदोलन चालवते ते स्थगित केलं, ते त्यांच्या मागण्या आम्ही पूर्ण केल्या ते, पण हे अशी कुठलीच घटना झालेली नाही. जर माझं तर वैयक्तिक असं म्हणणं आहे साहेब का जर तुमच्या हातात नाही, तुमच्या हातात जर घंटा आहे तर तुम्ही घंटाच वाजवा आणि चुकीला चूक म्हणा आणि बापाला बाप म्हणा. नाहीतर मी इथून साहेब, नाहीतर त्याच्या मी कानफाडातून जाळ काढल्याशिवाय थांबणार नाही. तुम्ही जर आमच्यावर अन्याय करून जर आमच्या ही अशी परिस्थिती जर आणत असेल तर त्या उईकेच्या मी कानाखाली लावल्याशिवाय, जाळ काढल्याशिवाय मी थांबणार नाही. साहेबांना वेळ झाला तर चालेल. आमचा विद्यार्थी किंवा तुमची जी मुलं आहेत ती गेली 10 दिवस उलटून गेलेत या गोष्टीला, तरी सुद्धा आज उपोषण सोडायला तयार नाहीत. का तर मागण्याच पूर्ण झाल्या नाही आजपर्यंत. तत्पूर्वी जे काही पाहुणे आलेत मी त्यांची थोडीशी ओळख करून देतो. या ठिकाणी सुनील भुसारा साहेब यांचे सहकारी सागर पाटील साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेत. तसेच प्रमोद पाटील सर हे या ठिकाणी उपस्थित झालेत.